महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. बस स्थानक या ठिकाणी जुनी पोलीस चौकी आपण सगळ्यांनीच पाहिलेली असणार. त्या पोलीस चौकीत फक्त एक व्यक्ती बसेल एवढीच जागा होती. त्यात लाईट नाही, फॅन नाही, बरीच अवस्था खराब झालेली, तुटलेली, धूळ खात असलेली सगळी अवस्था होती. म्हणजे तिथे कर्मचारी बसणंच अशक्य होतं. की दिवसा बसलं तर उन्हाने घामाने तो परेशान होणार, पावसाळ्यात पाऊस लागणार, म्हणजे कुठलीच अवस्था नव्हती त्या चौकीची. आणि त्या चौकीच्या जागेवर आज यशोधन नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेच्या वतीने जी नवीन चौकी बनवून दिलेली आहे, आपण सर्व बघतोच आहोत. अगदी आजच्या काळाला शोभेल अशी आधुनिक पोलीस चौकी या ठिकाणी उभी आहे. ही ह्या जे बस स्थानक जे शहराचं मुख्य प्रवेशद्वार असतं आणि जिथून शहराची ओळख होत असते, अशा ठिकाणी एंट्रीलाच आपली खूप सुंदर अशी पोलीस चौकी निर्माण झालेली आहे, ज्याच्यातून शहराचं पण आणि पोलीस विभागाचं जो काय चेहरा मोहरा आहे हा जनरली पब्लिकला दिसत असतो. या चौकीचं मोठं केल्यामुळे, म्हणजे जी पहिले एक व्यक्ती बसत होता त्याच्याऐवजी आता मध्ये 5-6 लोक व्यवस्थित खुर्च्या टाकून बसतील अशी चौकी झालेली आहे. या चौकीच्या साईज वाढवल्यामुळे आम्हाला त्या चौकीचा एक फायदा पण करून घेता आला की आमचे खूप सारे एक रायगड दृष्टी ॲप जे माननीय पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या संकल्पनेतून तयार झालेला आहे की आपल्या परिसरात, आपल्या आजूबाजूला चुकीच्या काही घटना जर आपल्याला निदर्शनास येत असतील तर आपण त्या ॲपवरती किंवा त्या नंबरवरती जर मेसेज टाकला तर त्याची लगेच पोलीस विभागाकडून दखल घेतली जाते. तर त्याची पण आम्हाला तिथे माहिती देता आली की जनरली या सगळ्या गोष्टी पब्लिकला माहिती नसतात. त्याच्यानंतर एक माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांच्या संकल्पनेतून समुद्र संदेश हा एक चॅनल तयार करण्यात आलेला आहे, व्हॉट्सअप चॅनल, ज्याचं देखील पोलीस चौकीच्या तिघही बाजूला आम्हाला जनरल सर्व नागरिकांसाठी माहिती देण्यासाठी बॅनर लावता आलेला आहे. त्याच्यावरती समुद्र किनारपट्टीला होणाऱ्या सर्व हालचाली, समुद्रातील किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्यांपर्यंत काय काय गोष्टी केल्या पाहिजे, ज्याच्यामध्ये अगदी सागर सुरक्षा आहे, शहरातील अंतर्गत सुरक्षा आहे, त्याच्यानंतर सायबर सुरक्षा आहे, या संदर्भाच्या छोटे छोटे मेसेज तयार करून किंवा छोटे छोटे जसे पत्र आपण न्यूजपेपरमध्ये बघतो की काहीतरी मिमिक्री केलेली असतात, त्या टाईपमधले मेसेजेस असतात. पण अगदी छोट्या संदेशामधून खूप सारी माहिती तुम्हाला उपलब्ध होऊ शकते या समुद्र संदेश चॅनलमधून. तर आपण जर या समुद्र संदेश चॅनलला तो जो स्कॅनर आहे त्याच्यावर क्लिक केलं तर त्याला आपण जॉईंट होतो आणि त्या माध्यमातून आपल्याला पूर्ण रेंजमध्ये काय चाललंय, मुंबई आपल्या खूप जवळ आहोत, आपण मुंबईच्या खूप जवळ आहोत, त्या ठिकाणी काय वेगवेगळ्या हालचाली होत आहेत. मग त्याच्यामध्ये फक्त टेररिस्ट हालचाली नाही तर इतर सुद्धा खूप काही महत्त्वाच्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला सर्वसामान्य लोकांना माहिती असणं गरजेचं असतं, की ज्यामुळे आपण सावध राहू, आपल्या आजूबाजूला अशी कुठली घटना घडणार नाही, आपल्या आजूबाजूला कोणाची फसवणूक होणार नाही. हा ह्या चॅनलचा या उद्देश आहे आणि त्याच्यातून आपल्याला ह्या माहिती भेटत राहते. त्याच पद्धतीने न्याय सारथी म्हणून माननीय पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या संकल्पनेतून आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये मॅडम आल्यानंतर याची सुरुवात झालेली आहे. ज्यांची कोणाची काही तक्रार आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या स्कॅनरवरती किंवा त्या नंबरवरती मेसेज टाकला तर AI जनरेटेड तुम्ही फक्त प्रश्न तुमची माहिती द्यायची आणि ते तिकडनं प्रश्न विचारतात. प्रश्न काय विचारतात की जे तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देण्यासाठी प्रश्न विचारले जातात, म्हणजे तक्रारदार पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्याला जी प्रश्न विचारले जातात, कोणी घटना केली, कोणाच्या बाबतीत घडली, कशाने घडली, काय घडली, कुठे घडली, म्हणजे ही जी प्रश्न असतात हीच AI मार्फत तुम्हाला विचारली जातात, ज्याच्यासमोर तुमच्यासमोर कोणीच राहत नाही. आणि मग तुम्ही ती उत्तरं देत जातात आणि मग तुमची उत्तरं देऊन झाली, सगळा रिपोर्ट तिथे तयार झाला की ऑटोमॅटिकली एक जी FIR ची प्रिंट जशी तयार होते ना, त्या पद्धतीचं तुमची FIR आहे की NC आहे की तुम्हाला ह्या डिपार्टमेंटची मदत घ्यावी लागणार आहे, म्हणजे दिवाणी दावा दाखल करावा लागणार आहे किंवा ही बाब पोलीस विभागाशी संबंधित नाही, अशा प्रकारचा एक व्हॉट्सअपला मेसेज तुम्हाला येऊन जातो. किंवा जर तुमची FIR असेल तर ती या कलमाप्रमाणे FIR होणं अपेक्षित आहे, अशातली माहिती तुम्हाला येऊन जाते. तर हा त्या न्याय सारथीचा महत्त्वाचा उद्देश आहे. त्यामुळे तुम्ही घर बसल्या देखील की माझी तक्रार ही पोलीस स्टेशनला जाऊन होण्यासारखी आहे की नाही याची माहिती तुम्ही घेऊ शकता. आणि त्या पद्धतीने तुम्हाला आयडिया असली तर तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन सांगू शकतात की माझी या कलमाप्रमाणे, या नियमाप्रमाणे अशी माझी तक्रार आहे. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला मनात संकोच किंवा काही बाळगण्याची गरज राहत नाही. बऱ्याचदा की पोलीस स्टेशनला गेलो तर माझी तक्रार होईल का,
त्याची तक्रार ह्या तक्रारी सत्रात बसते का. जनरली आपल्याला मारहाण, शिवीगाळ, दमदाटी ह्या नॉर्मल तक्रारी पोलीस स्टेशनच्या असतात, ह्या माहिती असतात. पण बाकी इतर पण बऱ्याचशा काही तक्रारी असतात की ज्या पोलीस विभागाशी संबंधित नसतात, पण पब्लिकला याची कल्पना नसते. त्यामुळे सरळ आपलं पोलीस स्टेशनला येतात आणि मग ती तिथे येऊन त्यांना कळते की अरे पोलीस याच्यात मदतच करत नाहीयेत. परंतु बहुतांश याच्यामध्ये कायद्यात ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच गोष्टींमध्ये पोलीस मदत करतात किंवा त्याच गोष्टी रजिस्टर होत असतात त्या कलमांप्रमाणे. बऱ्याचशा घटना अशा असतात की त्या कलमांप्रमाणे रजिस्टर होणाऱ्याच नसतात, त्या दिवाणी स्वरूपाच्या असतात, एनसी स्वरूपाच्या असतात. मग ही तुम्हाला आधीच आयडिया आलेली असते, त्यामुळे मग तुम्हालाही की ठीक आहे ओके, म्हणजे पोलिसांचं काम ओके चालू हे तुम्हालाही समजतं. किंवा तुमची दखलपात्र तक्रार असेल आणि पोलिसांनी ती घेतली नाही तर तुम्ही या न्याय साथीच्या माध्यमातून तुम्ही बोलू शकतात की नाही, या कलमाप्रमाणे ती FIR होणं अपेक्षित आहे आणि तशी झाली पाहिजे. तर असा हा अनोखा AI च्या माध्यमाने आपल्याला रिपोर्ट तयार करून देणारा एक प्रकल्प आहे न्याय सारथी. त्यामुळे पब्लिकला त्याची पण कल्पना जास्त नसल्यामुळे आम्ही त्या संदर्भाने देखील चौकीच्या तिघे बाजूला आम्हाला लावायला जागा भेटली. त्याचप्रमाणे बस स्थानक म्हटलं की ते लहान्या मोठ्यांपासून, विद्यार्थ्यांपासून, नोकरदार वर्गांपासून, अगदी ग्रामीण भागातून लोक या ठिकाणी येत असतात. मग ह्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या बाबतीत उचित अनुचित काही घटना घडतात आणि मग त्यावेळेस कोणाची मदत घ्यायची, काय करायचं, की किंवा कुठल्या डिपार्टमेंटला जायचं आहे, तिथे जाऊन आपल्याला त्या अधिकारी वर्ग कर्मचारी भेटतील की नाही भेटणार. मग यासाठी महत्त्वाचे संपर्क क्रमांक सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी लावायला एक जागा भेटली आणि पूर्ण सर्व महत्त्वाचे संपर्क क्रमांक त्या ठिकाणी आता लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे खूप सोपं झालं पब्लिकला आणि बाहेर पडतानाच ही महत्त्वाची संपर्क क्रमांक पब्लिकला बघायला भेटतात. त्यामुळे इथूनच जनतेला खूप त्याचा फायदा होणार. मग अशा पद्धतीचं खूप एक आमच्यासाठी म्हणजे पोलिसांसाठी तर आधुनिक पोलीस चौकी झालीच आहे, परंतु जनतेसाठी सुद्धा ही चौकी तितकीच आधुनिक झालेली आहे की ह्या आधुनिकतेचा उपयोग करता येईल. आणि हे सर्व श्रेय जे आहे ते केवळ यशोधन नागरी सहकारी पतसंस्था यांना जातं. त्यांनी आम्ही कल्पना दिली आणि त्यांनी ती त्याच्यापेक्षा खूप अधिक उत्तम पोलीस विभागाला आणि आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात आम्हाला मोलाचं सहकार्य लागलं की आम्ही चौकी तयार होते, चौकीचं काम होतंय, तिचं रंगरंगोटी होते, काय होतंय हे कधी बघायलाच आम्ही या ठिकाणी आलो नाही. आम्ही फक्त फोनवर माहिती घेतोय आणि आम्हाला सर्व मोलाचं त्या ठिकाणी राहून जी काय पूर्ण मदत केलेली आहे ते आपले मेट्रो रायगड याचे वृत्तपत्राचे संपादक आहेत धनंजय कवटेकर यांनी या ठिकाणी पूर्ण वेळ थांबून त्यांनीच 5 वेळा 4 वेळा फोन करून दिवसभरात की इथे असं चाललंय, हे काम झालंय, ते काम राहिलंय. लाईट कनेक्शनसाठी सुद्धा खूप मागे लागून त्यांनी ती करून घेतलेलं आहे. म्हणजे चौकी बनते आपल्या सर्वसामान्यांसाठी, सगळ्यांसाठी, त्यात विशेष करून आमच्या लोकांसाठी, परंतु जास्तीत जास्त मेहनत ही आहे त्यांची. त्यामुळे त्यांचे सुद्धा मी पोलीस विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा यशोधन नागरी संस्थेचे चेअरमन आणि सर्व सदस्य यांचे सर्वांचे पुनश्च एकदा पोलीस विभागाच्या वतीने आणि सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की खूप चांगली सुशोभित आधुनिक पोलीस चौकी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. पुनश्च एकदा धन्यवाद. आणि आपल्या सर्वांनी या चौकीच्या ज्या काय ह्या ज्या थीम्स आहेत, न्याय सारथी, समुद्र संदेश आणि रायगड दृष्टी, याचा देखील सगळ्यांनी ह्या AI जनरेटेड टूल्स जे आहेत यांचा देखील आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त वापर करावा हे मी पोलीस विभागाच्या वतीने आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.